मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर पवार. टेक्नोज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फार्मर आयडी कसा मिळवायचा, फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि कुठल्या वेबसाईटवर करायचं, या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ॲप्लिकेशनची प्रोसेस काय-काय असणार आहेत, कुठल्या-कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे आणि डेमॉन्स्ट्रेशनही इथे करून दाखवलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन किंवा आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन आपण करून घेऊ शकता. मित्रांनो सर्वप्रथम मला सांगायचं आहे की जी वेबसाईट आपल्याला लागणार आहे त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून ती लिंक कॉपी करून आपण वापरू शकता. आपण जर Googleवर सर्च करायला गेलात तर ती वेबसाईट मिळणं थोडं कठीण आहे. खूप साऱ्या वेबसाईट आपल्याला सारख्या दिसतात ॲग्रीस्टॅकच्या आणि प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वेबसाईट आहे. तर त्यामुळे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महाराष्ट्र राज्यासाठी जी लिंक आहे, जी वेबसाईट आहे, ती वेबसाईटची लिंक तिथे टाकलेली आहे. तर मित्रांनो तिथून ती कॉपी करून आपण यूज करू शकता. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला वेबसाईटवर आल्यानंतर काय करायचं मित्रांनो, इथं लॉग इन ॲज अ ऑफिशियल आणि फार्मर असे दोन ऑप्शन आहेत. तर त्यामध्ये फार्मरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लास्टला जो ऑप्शन असेल त्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. ज्या शेतकऱ्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचं आधार नंबर टाकल्यानंतर इथे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. आपल्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या मोबाईल नंबरवर तो OTP येईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपली सर्व डिटेल दिसेल. ती डिटेल एकदा बघून घ्यायची आहे आणि खाली येऊन आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. इथे मोबाईल नंबर एंटर करण्यासाठी जागा असेल तिथे आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर साईटला क्लिक करायचं आहे आणि एंटर द OTP असं तिथे ऑप्शन येईल. तर आपल्याला आपल्या मोबाईलवर आलेला OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. आपलं व्हेरिफिकेशन ओके होऊन जाईल. आता आपल्याला एक पासवर्ड जनरेट करायचं आहे. दोन्ही ठिकाणी पासवर्ड टाकून झाला की क्रिएट माय अकाउंट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपण इथे बघू शकता मित्रांनो रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुल झालं आहे. तर इथे मेसेज दाखवत आहे युअर युजर अकाउंट हॅज बीन सक्सेसफुल ॲक्टिवेटेड. यू कॅन नाव लॉग इन टू रजिस्टर्ड अँड मॅनेज युअर अकाउंट. तर याला ओके करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि खाली बॉक्समध्ये दिलेलं कॅप्चा जसंच तसं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली सर्व डिटेल दिसेल. खाली यायचं आहे रजिस्टर्ड ॲज अ फार्मर या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते विचारेल की तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे का, डू यू वॉन्ट टू चेंज युअर रजिस्टर मोबाईल नंबर. तर याला नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला ईमेल ॲड्रेस इथे टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. नसेल तर काही हरकत नाही, ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला एक फॉर्म दिसेल. त्यामध्ये आपल्याला विचारलं जाईल की फार्मर नेम इन लोकल लँग्वेज. आपल्याला इथे मराठीमध्ये फार्मरचं नाव म्हणजेच आपलं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे. नंतर कास्ट कॅटेगरी टाकून घ्यायची, जी कॅटेगरी असेल ती. त्यानंतर खाली यायचं आहे. इथे वडिलांचं किंवा हजबंडचं नाव जे असेल ते टाकून घ्यायचं आहे मराठीमध्ये. त्यानंतर खाली यायचं आहे आणि इथे न्यू बिझनेस असं विचारेल, त्याला येस किंवा नो जे असेल ते करायचे. त्यानंतर खाली यायचं आहे आणि आपल्याला मराठी भाषेमध्ये आपला पत्ता इथे पूर्ण लिहायचा आहे. पत्ता लिहिताना आपला खाली तालुका, जिल्हा सर्व टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे लँड होल्डर डिटेलमध्ये फार्मर टाईप ओनर असं टाकायचं आहे. ऑक्युपेशन ॲग्रिकल्चर टाकायचे किंवा लँड ओनिंग फार्मर टाकायचं किंवा दोन्ही टाकू शकता. त्यानंतर आपल्याला आपली जमीन इथे ॲड करायची. तर त्यासाठी फिच लँड डिटेल या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपली जमीन ज्या गावामध्ये आहे त्या गावासाठी यामध्ये आपला जिल्हा, तालुका आणि गाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला खसारा नंबर म्हणजे आपला जो गट नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्या गटामध्ये जेही नावं असतील तर ते नावं एकदा चेक करून घ्यायचे. त्यानंतर आपला गट नंबरसाठी सिलेक्शन करून घ्यायचं आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सर्व लँड ॲड करून झाल्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. इथे
अप्रुव्हल डिपार्टमेंटसाठी आपल्याला ॲग्रिकल्चर किंवा रेव्हेन्यू दोन्हीपैकी एक निवडायचं. त्यानंतर खाली फार्मर कन्सेंट या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर इथे यस आणि खाली सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल. याला थोडा वेळ लागू शकतो, तो वेट करायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ॲप्लिकेशन सबमिट करू शकतो आणि 4 ते 5 दिवसामध्ये आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते निवडलेल्या डिपार्टमेंटकडून अप्रूव्ह होऊन जातं आणि त्यानंतर आपल्याला आपला फार्म आयडी मिळतो. तर आपण जे डिपार्टमेंट निवडलं असेल, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असो किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असो, ज्या डिपार्टमेंटकडे आपण सिलेक्शन केलं असेल त्या डिपार्टमेंटकडे तो अर्ज सबमिट होईल आणि तिथून तो अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला याच लॉगिन आयडीने आपण पुन्हा लॉगिन करून आपला फार्मर आयडी जो आहे तो बघू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या टेक्नोज्ञानी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.